दर्शन, हर्षदा, ईश्वरी, साक्षी, प्रथमेश, प्रतीक्षा, तन्वी, सिद्धिता, वैभवी. ठीक आहे, आज आपण चौरस आणि आयत मोजणे हा टॉपिक पाहूया. कोणाला माहिती आहे याची कसं मोजायचं? चौरस, आयत किंवा चौकोन मोजणे. आवाज येतोय ना? हो हा, ओके. हो चला, मला सांगा, चौकोन कशाला म्हणायचं सांगा अगोदर. चौकोन चौकोन आणि चौरसातला फरक सांग, सांगता येईल कुणाला? चला, चौकोन चौकोन कशाला म्हणायचं मी सांगतो. ज्याला चार कोण, चार बाजू असणारी बंदिस्त आकृती. चार कोण आणि चार बाजू असणारी बंदिस्त आकृती. आता बंदिस्त म्हणजे काय सांगतो मी. बंदिस्त म्हणजे इकडे बघा, आज जायला जागा नाहीये आणि ही एक आकृती काढली मी. इथं ही ओपन आहे. बंदिस्त आणि ओपन, ओपन कळलं का? क्लोज आणि ओपन बोलत जा, मला कळलं पाहिजे, तुम्हाला समजतंय का? बंदिस्त आकृती कळलं का? हो 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 चौकोनाला काय पाहिजे? चार कोण आणि बोलत जा, चार हो कोण पाहिजे चार आणि बाजू चार चार बाजू बाजू पाहिजे. चार इकडे बघा, ही आकृती आहे. त्याला हा पहिला कोण, हा दुसरा कोण, हा तिसरा कोण, हा चौथा कोण. चार कोण आहेत. चौथा हा, हो चार. ही पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू. चार बाजू आहेत. हो हो मग हा चौकोन आहे का? हो हो नाही का? हा? हो हो बरं, हा आहे का चौकोन? नाही का नाही? का नाहीये? कारण तो बंद कारण त्याला चार कोण नाहीये. हा, बंदिस्त पण नाही आणि कोणतीनच आहे. ओके, चला. चला, या कुठे आहे का चौकोन? हो हा, आहे. चल. हो नाही, कोणाचं म्हणणं आहे? चार कोण आहेत? एक, दोन, तीन, चार. बरं ना? हा, चला, ही आकृती आहे पटतो. आहे कोण नाही, कोण म्हटलं? नाही, कोण म्हटलं? साधे चौकोनात सांगितलं मी, चार बाजू पाहिजे. चार कोण, एक, दोन, तीन, चार. आणि चार बाजू, एक, दोन, तीन, चार. चार बाजू, चार कोण आहे, चौकोन आहे. चौकोनाला म्हणतात क्वाड्रिलॅटरल. चौकोनाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? क्वाड्रिलॅटरल. हा, क्वाड्रिलॅटरल. ओके, चला, इथं एक आकृती काढतो. चौकोन आहे का? नाही हो हा आहे. नाही, कोण म्हटलं? प्रथमेश हा, का नाहीये? सर ते मला वाटलं का चौरस आहे तो. हा. नाही, चौकोन आहे की नाही ते सांग. आपण चौकोनाची आहे. व्याख्या सांगितली ना, चार कोण, चार बाजू, हो चार. आहे. आणि आहे ना चौकोन, आहे. चार कोण आहेत. हा, चार बाजू आहेत. चला, ही आकृती आहेत का चौकोन? नाही आहे ते सर. आहे.
चौकोनाचं काय सांगितलं मी? चार कोण, चार बाजू बंदिस्त. चार कोण हा आहे चार कोण नाही. आहेत ना? हा हो आहे. चार कोण आहेत, चार बाजू आहे, बंदिस्त आकृती आहे, चौकोन आहे ना? हो हा हे आता ज्या आकृत्या काढल्या त्या सगळ्या चौकोनाच्या आहे. इथं ज्या आकृत्या काढल्या त्या सगळ्या चौकोनाचे चौकोनाच्या आहे. पाचही आकृत्या चौकोनाच्या आहे. पण हे जे 5 चौकोन काढले ना, तो प्रत्येक वेगळ्या प्रकारचा आहे. त्या प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे. हे चौकोनांचे प्रकार आहेत. हे चौकोनाचे काय आहे? बोलत जा. हा, टाइप्स प्रकार ऑफ क्वाड्रिलॅटरल आहे. आता हा जो इथं काढलाय मी, याला म्हणतात समलंब चौकोन. काय म्हणतात? समलंब हा, समलंब चौकोन तुम्ही आता 8वीला शिकाल. हा जो चौकोन आहे त्याला म्हणतात पतंग. त्याला काय म्हणतात? पतंग. पतंग सारखा दिसतो ना? हा. हा इकडचा समभुज आहे. मी सगळ्या बाजू सारख्या काढण्याचा प्रयत्न केला. समभुज, समांतरभुज असं. त्याच्यानंतर हा जो चौकोन आहे याचे चारही कोण काटकोन आहे. चारही कोण कसे? काटकोन काटकोन. आणि सगळ्या बाजू सारख्या आहे. सगळ्या बाजू कशा आहे? सारखे. म्हणून याला, म्हणजे याचं नाव आहे चौरस, किंवा इंग्लिश मध्ये म्हणतात स्क्वेअर. मग चौरस हा पण चौकोन आहे, पण त्याचे चारही कोण कसे? काटकोन, 90 डिग्रीचे. आणि त्याच्या चारही बाजू सारख्या. लक्षात आलं का? हा. आणि आयत असा आहे, आयताच्या समोरच्या बाजू सारख्या. ही बाजू आणि ही बाजू सारखी, ही बाजू आणि ही बाजू सारखी. ओके. आयतामध्ये समोरच्या बाजू सारख्या आणि प्रत्येक कोण काटकोन. आयतामध्ये काय? समोरच्या बाजू सारखं आणि चारही कोण. हा चला. हा, आता तुम्ही सध्या फक्त हे दोनच चौकोन लक्षात ठेवायचे, चौरस आणि आयत. चौरसाची चारही बाजू सारख्या, चारही कोण काटकोन. आयताच्या समोरच्या बाजू सारख्या, प्रत्येक कोण काटकोन. लक्षात आलं? हो. कोण सांगता आयत कशाला म्हणायचं? समोरच्या बाजू सारख्या आणि चारी कोण काटकोन. ओके. मग इकडे बघा, आयताची ही व्याख्या आहे, समोरच्या बाजू सारख्या आणि चारही कोण काटकोन. मग इथं बघा चौरस आहे, इथं समोरच्या बाजू सारख्या आहे ना? आहेत का? आणि चारही कोण काटकोन आहे. आपण याला आयत पण म्हणू शकतो. आयताच्या व्याख्यात चौरस पण बसतो. आयताच्या व्याख्यात चौरस पण बसतो. चौरस पण बसतो. चौरसाला आपण आयत म्हणू शकतो, पण आयताला चौरस नाही म्हणता येणार. आयताला चौरस म्हणता येणार नाही, कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या, तशा आयताच्या चारही बाजू सारख्या असत नाही. इथपर्यंत लक्षात आलं? हा, चला. आता आपल्याला शिकायचे चौरस, आयत, चौकोन मोजणे. पहिल्यांदा फक्त आपण चौरस मोजायला शिकणार आहे. पहिल्यांदा काय आपण मोजायला शिकणार आहे? चौरस चौरस कशाला म्हणायचं सांगा बरं? ज्याचे चारही कोण सारख्या आणि चारही कोण काटकोन. कोण सारख्या चौरस. आता मी इथं एक आकृती काढली. किती चौरस आहेत? मला पण चुकलं, चारही बाजू सारख्या नाही आल्या ना. चौरसामध्ये काय व्हायला पाहिजे? चारही बाजू सारख्या सारख्या यायला पाहिजे, तर त्याला चौरस म्हणता येईल.
हम्म. हा. आता आहे का चारही बाजू सारख्या? हो हो. हा हो चला किती चौरस आहे सांगा बरं. 5. 5 चौरस दिसतात. सर त्याच्यात जर आपण कोण ऍड केले तर 5 होतील. काय काय? जर आपण त्याला काटकोन जर लावले ना त्यांना तर 5 होतील. हा चल लावले काटकोन. नाही काटकोन इथं लावलेलेच नाही ना. मग एकच आहे. एकच चौरस आहे. हा चला आता सांगा मला. हा किती चौरस आहेत? पटपट 2 सांगा. हा 2 2. चौरसाचं काय सांगितलं मी? चारी पुढं बाजू आहे सारख्या. हा आहेत सर आहे का? हा नाही चौरस किती आहे सांगा मला. चौरस आहेत मी एक विचारलेच नाही. एक एकच आहे. हम्म, एक चला आता सांगा चार किती चौरस आहे? 5. 4 चार 4. चला अजून वेगळं कोणाचं म्हणणं आहे? सर माझं आहे 5. हा इकडे बघा. हे छोटे हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा मोठा एक आहे ना. 5वा आहे ना. हो. हो मग किती चौरस आहेत? 5. 5 ओके. आता मी थोडस वाढवतोय. चला आता किती चौरस आहेत? 7. 7 7. सहा हम्म बाहेरचा आहे ते सर. हा इकडे बघा. 1 2 3 4 5 7. हे 7 परफेक्ट दिसतंय ना. हो हो. हा आता पुढचा बघा. मी काढतो. हा जो काढला तो वाटतोय चौरस हो. हिरव्याने काढलेला. हा बोलत हा चला काही जण लेट जॉईन होतात त्यामुळे तासाला पण डिस्टर्ब होतं. लिंक टाकला जॉईन व्हायचं. हा चला. अरे दिसलं का की हा एक आहे ना ग्रीन कलरने काढलेला. तन्वी आवाज येतोय का? हा हो हा हो नंतर दुसरं बघा. मी रेड याने काढतो. दिसला. हो हा पण आहे ना. हो हम्म. हा मग किती झाले? 8 8 8. लक्षात आलं? 8 हा आता इथं ही आकृती छोटी होती. तुम्हाला सहज मस्त आले.
बरोबर ना. जर अशी आकृती असली, इकडे बघा, अशी आकृती असली एवढी मोठी, तुम्हाला मोजता येतील सहजासहजी? अरे बोलत जा, हो. मोजता येतील का? हा? येतील. अरे खूप वेळ लागेल, हो खूप वेळ सर. लागेल. हा? खूप वेळ लागेल, कारण तुम्हाला भरपूर शोधावं लागेल. तेव्हा खूप सारे चौरस तयार होतील. इथं 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 खूप सारे. त्यामुळं तुम्हाला इथं प्रत्यक्ष मोजायला खूप वेळ लागेल. आता याचं एक फॉर्म्युला आहे. याचं एक काय फॉर्म्युला, फॉर्म्युला. सूत्र. हा, चौरस नीट लक्षात घ्या कसे मोजायचे. आणि त्याच सहाय्याने तो किती मोठा असली आकृती तरी तुम्हाला सहजासहजी मोजता येतील. नीट लक्ष द्या आता. सगळ्यांचं लक्ष आहे ना? बोलत जा. हो. हो. हा. हो. आता हो कसे सर. मोजायचे बघा. कसे मोजायचे? तर नीट मी कसे आकडे टाकतोय ते नीट लक्षात घ्या. मी इथं आकडे टाकतोय. एक मिनिट, हिरव्या कलरने टाकतो. 1 2 3 4 5 6. लक्षात आलं का? हो. आता इथं बघा, काही जण ना आत टाकतात बरं का, खालच्या बाजूला इथं टाकतात 1 2 3 4 5 6. मी कुठं टाकलेत? वर. आकृतीच्या वर. एवढं लक्षात ठेवा. नंतर इकडे डाव्या बाजूला पण 1 2 3. हे उभे 3 आकडे. आकडे कसे टाकायचे किती जणांना लक्षात आलं का? हो. हो. हा हा. आता नीट लक्षात घ्या. पुढं पुढे काय करायचं? आकडे टाकले. आता पहिल्यांदा इकडचा मोठा अंक कोणता आहे? 6. 6 6. इकडचा मोठा अंक कोणता आहे? 3 मोठ्या मोठ्यांच्या जोड्या लावायच्या. मोठ्या मोठ्यांच्या काय लावायच्या? जोड्या. 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 6 ची 3 ची जोडी. चला पुढची जोडी. 2 आणि 5. आणि 5. हं? 2 आणि 5 5 आणि ची. 2. हा, चला पुढची जोडी. 1 आणि 4. 1 आणि 4. आता पुढची. 1 आणि 3. नाही नाही, एकाच बाजूच्या जोड्या नाही लावायच्या, पुढच्या समोरची बाजूच पाहिजे. पुढची. 3 आणि 3. अरे बोल. 3. 3 आणि 3. 3 आणि 3 नाही यार, ते 3 ची लागली ना जोडी. या 3 ची लागली. चला, या 3च जोड्या तयार होतात. याच्यापेक्षा जास्त जोड्या तयार होत नाही. जोड्या लक्षात आलं? किती जणांच्या लक्षात आलं जोड्या कशा तयार करायच्या? आलं ना? हो. आता ह्या जोड्या केल्या ना, त्यांचा गुणाकार करायचा. पहिला गुणाकार कशाचा येईल? 3 आणि 6 पटपट. आणि 6. हा, 3. 6 गुणिले 3. चला, त्याच्यात पुढची जोडीचा गुणाकार मिळवायचा. चला पटपट सांगा, लय स्लो चाललंय तुमचं. 5 गुणिले 2. 5 गुणिले 2. हा, 4 चला गुणिले 1. पुढचं. 4 गुणिले 1. 4 गुणिले 1. 4 4 गुणिले 1. गुणिले 1. ओके. हा, चला 6 गुणिले 3. 18. 18. 5 गुणिले 2. 10. 4 गुणिले 1. 4. 4. चला, याची बेरीज किती? 32. 32. ही जाणून कळलं कसं मोजायचं चौरस?
मला मला हा चल देऊ. मला हा तुम्हाला देऊ का सोडवायला? हो हा चल तुम्हाला सोडवायला देतो. चला 1 मिनिटात पाय सोडवून झालं पाय. जास्त वेळ नको लावायला. चला 1 मिनिट वेळ आहे, जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. किती जण सोडवताय? मी हा हा चला पटपट. किती वेळ लागेल? एवढा वेळ नको लागेल. फास्ट कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. सर 60 हा सर 60. 37 हा 37 चल तन्वी तुझे किती आले? 60 60. 37 चल साक्षी. साक्षी 60 हा चला अजून कुणाचे? सर प्रथमेश 37 37 हा प्रथमेश 37 ओके 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 प्रथमेश 37. चला सिद्धेश. सर 60 हा ओके. आता 59 मला ऍक्युरेट आन्सर माहित नाही, सोडवल्यानंतर कळेल. आकडे टाकतो. एक मिनिट. 1 2 3 4 5 6 7 उभे. 1 2 3 4. चला जोड्या लावतो. 4 ची 7 ची, 3 ची आणि 6 ची, 2 आणि 5 ची, 1 आणि 4 ची. चला गुणाकार 7 गुणिले 4 अधिक 6 गुणिले 3 अधिक 5 गुणिले 2 अधिक 4 गुणिले 1. ओके. 7 चोक 28, 6 18, 5 दुने 10, 4 एक 4, 8 8 8 16 4 20. आजचे 2 आले 60. आन्सर 60 येत आहे. प्रथमेश कशामुळे चुकलं? सर ते जोड्या लावताना चुकलं. हम्म चला किती जणांचं बरोबर आलं नाव सांगा. तन्वी साक्षी हा सर हर्षदा हा ओके. चला आता चौरस कळलं, नंतर प्रॅक्टिस करायची भरपूर. चला आता पुढचं घेऊया. आयत मोजणे. पुढचं काय घेणार आहे आपण? आयत मोजणे. आयत मोजणे. चला मी एक आकृती काढतो. चला किती आयत आहे पटकन सांगा. एक पटपट. हा हा आता हा जरी चौरस असला तरी आयताच्या व्याख्यात बसतो. समोरच्या बाजू सारख्या आणि प्रत्येक कोण काटकोन. त्यामुळे ज्यावेळेस आयत मोजायला विचारले जातात त्यावेळेस हा चौरस पण त्याच्यात कॅल्क्युलेट होतो. लक्षात आलं? हा चला आता सांगा किती आहेत? 3 2 तीन 3. 3 3 हा हा एक आणि हा जो चौरस आहे त्याला पण आयतामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळे 3. चला आता 5 5 5 हा 5 5 5. 5 आता नीट बघा इकडं, मी मोजून दाखवतो. तेव्हा हे 4 चौरस तर क्लिअर आहेत. ओके.
मोठा चौरस पण आहे. हे 5 तर क्लिअर झाले. पण इकडे बघा आता मी नीट लक्ष द्या. दिसतंय का? हा आयत नाही का? हो. हा हा एक, हा दुसरा. हे 2 लक्षात आले? हो. हा त्याच्यानंतर पुढचा तेव्हा हा आडवा, हा आयत नाही का? पटपट बोला रे, आहे. टाइमपास. आहे. आहे. हा दुसरा. आहे. हा किती झाले? 9. हा 9. ओके. 9. हा आता ज्यावेळेस ही छोटी आकृती आहे तरी आपल्याला एवढा वेळ लागला. मोठी आकृतीतलेच आयत मोजायला अजून वेळ लागेल. तर याचं पण फॉर्म्युला सांगतो मी आयत मोजायचा. आयत कसे मोजायचे नीट लक्ष द्या. 1 2 3 4. आता यातले आयत मोजायचे. आपण अगोदर जसे आकडे टाकतो तसेच टाकायचे चौरस मोजण्यासाठी. 4 3. हा ओके. आकडे मी बाहेर टाकतोय. तुम्हाला पुस्तकांमध्ये आतल्या बाजूने असतील. तर मी जे सांगितलं त्याच मेथडने हे करा म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. आता आकडे टाकून झाले का? लक्षात घ्या काय करायचं नीट आयत मोजण्यासाठी. ही जी आडवी आहे ना, आडव्या संख्या त्यांची बेरीज करायची. सांग किती येते? 1 + 2 + 3 + 4 किती होते सांगा? 10 सर. हा 10. 10. 10. 10. 10. 10. आणि ही उभी बेरीज 6. 6. 10. हा आता आयतांची संख्या किती? तर ही 16. आडवी बेरीज 10 आली आणि उभी बेरीज 6 आली. त्यांचा गुणाकार. उभे आणि आडवे बेरीज 60. लक्षात आलं? 7. हा हो. तुम्हाला येईल मोजता? तुम्हाला आयत हो. मोजता येते? हा चला. हो. चला मोजा. दीडशे. 150. सर 150. सर 150. 150. ओके ओके. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलंय. 150. बेरीज 1 2 3 4 5. 1 2 3 4. हा आता 5 आणि 4 9 3 12 9 14 आणि 15 होते ही बेरीज. 4 आणि 3 7 2 9 1 10 होते. 15 आणि 10चा गुणाकार 150. ओके. लक्षात आलं का? हो. हा आता तुम्हाला आयत म्हटलं आहे ना, आयत मोजा. किंवा तुम्हाला जर म्हटलं ना आयत ऐवजी चौकोन शब्द वापरला. आयत ऐवजी कोणता शब्द वापरला? चौकोन. तरी तुम्ही आयतच मोजायचे. कारण इथं 2च प्रकारचे चौकोन आहेत, चौरस आणि आयत. लक्षात आलं? आणि आयतामध्ये आपण चौरस पण घेतलेत आणि आयत पण घेतले. कारण चौरस हा सुद्धा एक प्रकारचा आयत आहे. इथपर्यंत लक्षात आलं का? हो. हा हो. आता आयतामध्ये चौरस पण आहेत ना. आयतामध्ये काय? चौरस. चौरस. हा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला, तो चौरस नसलेले आहेत किती? काय विचारला तो? चौरस. आयत.
चौरस नसलेले आहेत. आता ही जी आयतांची संख्या काढली त्याच्यात आयत पण आहेत आणि चौरस पण आहेत. मग चौरस नसलेले आहेत हे जर मोजायला लावले तर काय करायचं? काय करायचं? ह्या आयताच्या संख्येतून चौरसांची संख्या वजा करायची. आयताच्या संख्येतून चौरसांची संख्या हा चला चौरस किती आहे तिथं सांगा बरं मला. 20. आयत काढले आपण. 20. 20. हा चौरस काढायचा फॉर्म्युला काय? चौरस काढायला जोड्या लावा लागतात. 5 चीन 4 ची 4 चीन 3 ची 3 चीन 2 चीन 2 चीन 1 ची किती झाली चौरस सांगा बरं. 5 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 40. 1 5 चौक 20 अधिक 12 अधिक 6 अधिक 2 32 आणि 6 38 40. जर चौरस नसलेले आहेत काढायला लावले तर हे 150 मधून हेच जे चौरस आहे 40 ते वजा करायचे. 150 वजा 40 किती? 110. 110. आता टाइम संपत आलाय. तुम्ही घरी सोडवा हा प्रश्न. मी जी आकृती काढतो ती काढायची आणि त्याच्यात 3 गोष्टी मी तुम्हाला मोजायला लावणार आहे. नीट मोजून काढा बरं का. आता तुम्ही चौरस पण मोजायचे त्या आकृतीतले, आयत पण मोजायचे आणि चौरस नसलेले आहेत. चौरस नसलेले आहेत ते साधे आहे. आयतामधून चौरसांची संख्या वजा केली की चौरस नसलेले आहेत मिळतील. नीट आकृती काढा आणि हा प्रश्न मला पाठवायचा आहे सोडून. फोटो काढून द्यायचा. ठीक आहे. आकृती काढा. इथं आडवी संख्या येते 7 उभी 6 येते. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूया आता. हा प्रश्न सोडवायचा आहे काळजीपूर्वक. आडवी 7 आहे उभी 6 आहे. चौरसांची संख्या काढायची, आयताची संख्या काढायची, चौरस नसलेल्या आयतांची आणि मला पाठवायचं आहे. आता टाइम संपत आलेला आहे. आता बंद होईल. चल आकृती कोणाची काढायची राहिली? मला बंद करायचं आता. आकृती झाली का सगळ्यांची? हो हो. चला ज्याला कळलं नाही त्यांनी नंतर व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओ पाहून हे करा. सगळ्यांना समजलं ना चौरस आणि आयत कसे मोजायचे? हो. ठीक आहे. ठीक आहे या ठिकाणी थांबूया.